परंतु आपण काय करणार आहे याच्यामध्ये दोन सिद्धांत जे आहेत जरासं डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तुम्ही रिलॅक्स मध्ये शिका, कारण आपण रात्री 9 पर्यंत शिकणार आहोत. रात्री 9 पर्यंत शिकणार आहे, कारण तुम्हाला थिअरी जर माहीत झाली नाही ना तर प्रॅक्टिकल करण्यामध्ये अवघड होईल. असं काय त्यामुळे थिअरी हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुम्ही कुठल्याही पेशंटला सहजपणे हँडल करू शकता. तर आपण जेवणापूर्वी किती मिनिट म्हटले त्याने? 10-15 मिनिट. ठीक आहे, जेवढं होईल तेवढं आपण करू. तर आपण काय करणार बघा, सायकेट्रिस्ट वाल्यांचं काय म्हणणं आहे आणि हिप्नोथेरपिस्ट वाल्यांचं काय म्हणणं आहे, ते कशावर उपचार करतात आणि हिप्नोथेरपिस्ट वाले कशावर उपचार करतात, आणि नेमकं हिप्नोथेरपिस्ट वाले सायकेट्रिस्ट वाले कुठं फेल जातात, त्यांचे पेशंट वर्षानुवर्ष गोळ्या का घेतात, ते कुठं चुकतात, त्यांच्यामध्ये काय लिमिटेशन्स आहेत, आणि पेशंट पूर्णपणे बरं होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ह्याच्यावरती आपण खरं म्हणजे व्यवस्थित समजून घेणार आहोत. हे जर तुम्हाला समजलं तर मात्र तुम्ही कुठल्याही पेशंटला सहजपणे बाहेर काढू शकता. तर पहिल्यांदा बघा, मन म्हणजे नेमकं काय? तर मन म्हणजे एक प्रकारची शक्ती आहे, ती वस्तू नाही, एनर्जी आहे. जसं इलेक्ट्रिसिटी एनर्जी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एनर्जी आहे, ती वस्तू नाही, एनर्जी आहे. ओके, आणि ह्या मनाला मन हे दिसत नाही, इनविजिबल आहे. म्हणून इनविजिबल असल्यामुळं आपण कोणत्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंटने ते आपण बघू शकत. तुम्ही जर डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने सांगितलं डॉक्टर माझा मेंदू दाखवा, तर ते लगेच तुमचं डोकं मशीनमध्ये घालेल आणि म्हणेल हे बघ तुझा मेंदू आहे, आणि हे बघ हे केमिकल्स आहेत, हे न्यूरॉन्स आहेत, हे सगळं फिरायला लागलाय, मेंदू दाखवा. तुम्ही जर डॉक्टरकडे गेला, डॉक्टर पण माझं मन कुठे दाखवा, तर म्हणाले इथं कुठेही मन नाही, दिसत नाही. म्हणून सायकेट्रिस्ट किंवा सायंटिस्ट लोक मन नाही म्हणून सांगतात, माणसाला मन नाही, बरोबर, आणि त्यांचं बरोबर आहे. कारण मन हे कोणत्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये दिसत नाही, कारण ती एनर्जी आहे. तुम्ही जर म्हटलं मला ग्रॅव्हिटेशनल फोर्स दाखवा, कोणीच दाखवू शकत. तुम्ही म्हटलं मला इलेक्ट्रिसिटी दाखवा, कोणीच दाखवू शकत. तसं एखाद्याने म्हटलं मला मन दाखवा, तर मन दाखवू शकत नाही कुणी. कारण का, तर मन इतकं सूक्ष्म आहे, मन इतकं विरळ आहे, तर ह्या फिजिकल वस्तू किंवा इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण ते बघू शकत. म्हणून इथं काय काय गंमत होते बघा, हे असून सुद्धा आपल्याला इन्स्ट्रुमेंट मध्ये दाखवता येत नसल्यामुळं त्याचा तुम्ही मेंदूचा आकार सांगू शकता, मेंदूचा रंग सांगू शकता, मेंदूला तुम्ही स्पर्श करू शकता, मेंदूचा तुम्ही वास घेऊ शकता, मेंदूला तुम्ही बघू शकता, परंतु इथं मनाला तसं करू शकत नाही. मनाला बघू शकत नाही, चव घेऊ शकत नाही, त्याचा बॉन्ड अँगल किती आहे, त्याचा आकार कसा आहे, जॉमेट्री काय आहे हे तुम्ही सांगू शकत नाही, कारण ती एक एनर्जी आहे, इन्स्ट्रुमेंट मध्ये पकडता येत नाही. म्हणून इथं बरेचसे गोंधळ उडालेले आहे. इथं काय काय होतं बघा, की मुळात हे मनाची व्याख्या जी आहेत ना, मनाची व्याख्या जे दिलं गेलेलं आहे तर ते चुकीचे दिले गेलेले आहे. सायकेट्रिस्ट लोक म्हणतात किंवा सायंटिस्ट लोक म्हणतात की मन म्हणजेच मेंदूची एक क्रिया. मन आणि मेंदू म्हणून असं स्वतंत्र काहीच नाही. तुमचं मन जे करतंय ना ते मेंदूचं क्रिया म्हणजेच मन असं सायकेट्रिस्ट म्हणतात. मन आणि मेंदू वेगळं नाही असं त्यांना म्हणायचं. तुमचं मेंदू म्हणजेच मन, मन असं स्वतंत्र अस्तित्वातच नाही, मेंदू जे करतं तेच म्हणजे मन असं ते म्हणतात. म्हणून इथं दी फंक्शन ऑफ ब्रेन इज कॉल्ड ॲज माइंड. मुळात ते मन आहे हे मान्य करत नाही, पण जे मेंदूची क्रिया म्हणजेच मन असं ते सायकेट्रिस्ट लोक म्हणतात. ओके, हे चुकीचं आहे.
मन आणि मेंदू हे थोडी वेगवेगळे आहेत. कसं आपण पुढे बघू. त्याच्यानंतर काही लोकांनी असं डेफिनेशन दिलेलं आहे मन म्हणजे काय. तर मन म्हणजे बंडल ऑफ थॉट्स. आपलं विचार आहे तर ते सगळी डोक्यामध्ये एकूण 60,000 विचार येतात एका दिवसामध्ये. तर हे 60,000 विचार तुम्ही जर एकत्र आणला आणि जे काय तयार होतं त्याला मन म्हटलं जातं. आता हे शर्ट आहे. हे शर्ट म्हणजे काय. शर्ट म्हणजे एक बारीक 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 दोरा आहे त्याच्यामध्ये. तर ते बारीक बारीक जे धागे आहेत तर त्यांना तुम्ही एकत्र आणल्यानंतर जे तयार होतं त्याला आपण काय म्हणतो शर्ट म्हणतो. तसं मन म्हणजे काय. तर मन म्हणजे 1000 विचार येतात आणि ते 1000 विचार एकत्र केले की जे तयार होतं ते मन. 1000 धागे एकत्र आपण आणले की जे तयार होतं ते कर्टन शर्ट. तसं मन म्हणजे हे विचारांचा संग्रह किंवा जिथून विचार निर्माण होतात ते म्हणजे मन किंवा विचाराने जे बनलेले ते म्हणजे मन किंवा विचार एकत्र केले की जे तयार होईल ते म्हणजे मन, असं काही लोकांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काही लोकांनी सांगितलेले आहे मन म्हणजे काय. तर मन म्हणजे एक प्रकारची शक्ती आहे. इट इज पॉवर लाईक इलेक्ट्रिसिटी विच ऑपरेट्स अवर बॉडी. जसं इलेक्ट्रिसिटीमुळं हे फॅन चालू आहे, लाईट चालू आहे, मशीन चालू आहे, तसं आपल्या शरीरामध्ये एक शक्ती आहे ज्या शक्तीमुळं आपल्या शरीरातील सगळे ऍक्टिव्हिटी चालू आहेत. तर त्या शक्तीला मन म्हणलं जातं. हृदयाची पंपिंग चालू आहे, कंटिन्यू चालू आहे, तर ते मनामुळे चालू आहे असं म्हणलं जातं. अन्न पचन, आपण अन्न जेवणार आहे, पचन होणार आहे, कोणामुळे चालू आहे, मनामुळे चालू आहे, म्हणजे अंतर्मन. तर हिथं मनाची आणखीन एक व्याख्या देताना काय म्हणलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये अशी एक शक्ती आहे, जर ज्या शक्तीच्या माध्यमातून आपल्या शरीरातले सगळे ऍक्टिव्हिटी कंटिन्यू चालू आहेत, तर ते कंटिन्यू ऍक्टिव्हिटी ज्यांनी चालू ठेवलेल्या आहेत जन्मल्यापासून मरेपर्यंत, तर त्याला तुम्ही मन म्हणा. ते अंतर्मन म्हणा, बाह्य म्हणा, पण त्याला आपण मन म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने काही व्याख्या दिलेल्या आहेत. परंतु हे सगळीची सगळी व्याख्या अर्ध सत्य आहे. एक ही व्याख्या परिपूर्ण नाही, 100% करेक्ट नाही. कारण का मन इतकं विशाल आहे ना, मनाबद्दल जर मी आज बोलायला लागलो तर 3 दिवस मी थांबत नाही, इतकं मन आहे. आणि त्या सगळ्या मनाचे कॅरेक्टर जर तुम्ही एवढ्या व्याख्यामध्ये धरून ठेवायचं म्हटलं शक्य नाही. त्यामुळं हे ठीक आहे, बऱ्यापैकी ठीक आहे. माइंड इज अ बंडल ऑफ थॉट्स, ठीक आहे, बऱ्यापैकी. माइंड इज अ फंक्शन ऑफ ब्रेन, ठीक आहे, जरा जरा ठीक आहे. त्यानंतर माइंड इज अ पॉवर लाईक इलेक्ट्रिसिटी विच ऑपरेट्स अवर बॉडी, ठीक आहे, थोडं थोडं ठीक आहे. पण असं कोणी सांगू शकणार नाही मी 100% मनाची व्याख्या देऊ शकतो, नाही देत आहे. कारण मनाची एवढी कॅरेक्टर्स आहेत ना, ते सगळे कॅरेक्टर तुम्ही एकत्र बांधून ठेवू शकत नाही. यालाच मन म्हणतात असं तुम्ही सांगू शकत नाही. त्याच्यानंतर इथं असं म्हणतात की आपलं मन कुठं आहे शरीरामध्ये. मन म्हणजे तुम्ही अंतर्मन पण पकडा, मन म्हणजेच अध्यात्मामध्ये आत्मा म्हणतात, आत्मा पण पकडा. आत्मा म्हणजे एकच, अंतर्मन म्हणजे एकच. तर इथं काही लोक म्हणतात आपलं मन कुठं आहे किंवा अंतर्मन कुठं आहे किंवा आत्मा कुठं आहे. तर काही लोक म्हणतात आपल्या थर्ड आय मध्ये ते आहे. थर्ड आय म्हणजे इथून असं एक रेष आखला समजा आणि इथून एक रेष आखला मध्ये आणि सेंटरला जे काही पॉइंट टच होईल तर त्या ठिकाणी आपलं मन आहे असं सांगितलं जातं. अंतर्मन आहे, आत्मा आहे असं सांगितलं जातं. काही लोक म्हणतात आपलं हृदयामध्ये मन आहे, इथं मन आहे. काही लोक म्हणतात बिंबित मन आहे. तर काही लोक असं म्हणतात की बाबा मन शरीरामध्ये नाही, शरीरच मनामध्ये आहे. पूर्ण आपलं शरीर जे आहे शरीरच मनामध्ये आहे असं काही लोक. पण इथं सुद्धा कुणाचं एकमत नाही. ज्याला जे वाटलं ते त्यांनी सांगितलेलं आहे. पण भविष्यामध्ये जाऊन एक शक्यता होऊ शकते बाबा शरीर हे मनामध्ये आहे, मन शरीरामध्ये नाही. ही व्याख्या भविष्यामध्ये जरा बऱ्यापैकी सक्सेस होईल.
त्यानंतर मन आणि मेंदू मध्ये आपण जर कंपेअर केलं तर काय आहे बघा, तर मेंदू ही फिजिकल आहे, भौतिक आहे. जे तुम्ही डोळ्याने बघू शकता, स्पर्श करू शकता, चव घेऊ शकता, त्याचे आकार तुम्ही सांगू शकता, त्याचा रंग सांगू शकता, फिजिकल आहे, भौतिक आहे. पण मन जे आहे भौतिक नाही, इनविजिबल आहे, नॉन फिजिकल आहे. याचा तुम्ही आकार सांगू शकत नाही. मनाचा आकार किती आहे, बॉन्ड अँगल किती आहे, बॉन्ड डिस्टन्स किती आहे, त्याचा रंग किती आहे, काय आहे, हे तुम्ही काहीही सांगू शकत नाही. कारण ते मनाला मोजणारे बघणारी यंत्रणा, मशीन्स अजून तयार झालेले नाही, एवढी सूक्ष्म आहे. त्याच्यानंतर एक मॅटर आहे, सांगितल्याप्रमाणे एक एनर्जी आहे. मॅटर आणि एनर्जीच्या भाषेत सांगायचं झालं, दिस इज मॅटर, दिस इज एनर्जी. तुम्ही मॅटर दाखवू शकता, हे बघा हे असं आहे, बरोबर, किंवा तुम्ही याच्यातला सेल दाखवू शकता, हे बघा हे सेल आहे. आणि एखाद्याने म्हटलं बाबा हे सेल मध्ये ऊर्जा दाखवा, एनर्जी दाखवा, मग नाही दाखवत. सेल मध्ये एनर्जी आहे ना, आहे, मग दाखवतोय. फक्त तुम्ही बॅटरी दाखवू शकता, सेल दाखवू शकता. आता एखादा तुम्हाला सांगितलं एखादं गुलाबाचं फुल, तुम्ही म्हटलं गुलाबाचं फुल कुठं आहे, ते दाखवू शकता. हे बघ हे ह्याला म्हणतात गुलाब, आणि हे खूप सुंदर आहे. आणि एखाद्याने लगेच विचारला सुंदर आहे म्हणतोस ना, मग मला सौंदर्य दाखव कुठं आहे. सौंदर्य दाखवू शकत, बरोबर. सौंदर्य म्हणून हे बघ हे सौंदर्य आहे, याची बॉन्ड अँगल असा आहे, याचे कलर असा आहे, याचे डिस्टन्स असं आहे, अमुक आता म्हणून हे सौंदर्य दाखवलं. तुम्ही म्हणता जेवण किती छान झालं होतं, चविष्ट झालं. जेवण दाखवू शकता, चपाती दाखवू शकता, भाजी दाखवू शकता, पण चव दाखवू शकत नाही. एनर्जी आहे, फिजिकल आहे. केमिस्ट्रीचा मी प्राध्यापक आहे. तुम्ही म्हटलं सर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये PhD केला, मला केमिस्ट्री कुठे दाखवा. मी तुम्हाला पुस्तक दाखवू शकतो केमिस्ट्रीचं, मी केमिस्ट्रीचं प्राध्यापक दाखवू शकतो, केमिस्ट्रीची आणखी केमिकल दाखवू शकतो, पण केमिस्ट्री दाखवा सर तुम्ही म्हटला ना, मी दाखवू शकतो. केमिस्ट्री सब्जेक्टिव्ह आहे, बरोबर, सब्जेक्टिव्ह आहे, पण ते तुम्ही दाखवू शकत नाही. तर असं सगळं आहे. म्हणून ते डॉक्टरांच्या मध्ये, सायंटिस्ट लोकांच्या गोंधळ का आहे, तर ते म्हणतात मेंदू म्हणजेच मन, मन वेगळं नाही. मेंदू म्हणजेच मन, पण तसं नाही. ऍक्च्युअली तसं नाहीये. तसं नाही. मेंदू आणि मन हे वेगळे आहेत, पण ते एकत्र राहत असतील, पण ते वेगळे आहेत. त्याचा कॅरेक्टर वेगळं आहे, ह्याचे कॅरेक्टर वेगळे आहे, हे लक्षात ठेवा. इनविजिबल आहे, किंवा कॉम्प्युटरच्या भाषेत सांगायचं झालं हार्डवेअर म्हणजे ब्रेन आहे, सॉफ्टवेअर म्हणजे माइंड आहे. तुम्ही एखादा CD घेऊन आला तर CD म्हणजे मेंदू, आणि CD मध्ये शोले पिक्चर आहे. तुम्ही जर म्हटलं ह्याच्यामध्ये पिक्चर आहे तर मला दाखव, कुठे आहे, अरे ह्याच्यातनं कसं दाखवणार, ह्याच्यात दाखवत नाही. जर तुम्ही लॅपटॉप मध्ये घातलं तर तुला शोले पिक्चर दिसेल, पण इथं दिसणार नाही, ह्या CD मध्ये दिसणार. तसा प्रकार आहे मेंदू आणि मनाचा. हे तुम्ही मेंदू दाखवू शकता, पण हे दाखवू शकणार नाही. त्याच्यातलं जे सॉफ्टवेअर आहे ते दाखवू शकत नाही. हा प्रकार आहे. तर ब्रेन जे आहे, मेंदू जे आहे, 1500 कोटी न्यूरॉन्सने बनलेले आहे, तंतूने बनलेले आहे. पण आपले जे मन आहे, मन हे 60,000 विचाराने बनलेले आहे. 60,000 विचार एकत्र येऊन मन तयार झालं, आणि न्यूरॉन्स एकत्र येऊन, ब्रेन सेल्स एकत्र येऊन हा आपला मेंदू तयार झालेला आहे. त्यामुळे दोन्हीचं स्वतंत्र असं कॅरेक्टर आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे. पण सायन्टिस्ट लोक समजतात हे एकच आहे. म्हणून कुठल्याही सायंटिस्टला जर विचारलं ते म्हणतात मन म्हणून असं काहीच नसतं, फक्त मेंदू आहे, पण ते चुकीचं आहे. त्यानंतर ह्याला फिक्स्ड साईज आहे, शेप आहे, कलर आहे वगैरे, ह्याला काही असं नाही आहे. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह करू शकता, दाखवू शकता, पण हे मात्र तुम्ही सायंटिफिकली प्रूव्ह करू शकत नाही, दाखवू शकत नाही, बरोबर. काही वेळा बाह्य मनाला लेफ्ट ब्रेन म्हटलं जातं, अंतर्मनाला राईट ब्रेन म्हणतात. पुन्हा याच्यामुळे मी डीप मध्ये जात नाही. तर सायकियाट्रिस्टची काय सिद्धांत आहे आणि हिप्नोथेरपीचे काय सिद्धांत आहे
ते आपण थोडंसं काय करू, फ्रेश मूडमध्ये समजून घेऊ. कारण हे समजणं, दोन टेक्निक समजणं गरजेचं आहे. ओके ना. आपण काय करू, थोडंसं जेवून घेऊ.